नमस्कार. चला तर मग आज एका महत्वाच्या समाजशास्त्रीय संकल्पनेबद्दल बोलूया. नाव आहे ॲनॉमी. आता हे नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण आपल्या आजूबाजूला जे नियमहीनतेचं युग पाहतोय ना, त्यालाच समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. कधी असं वाटतं का की आजूबाजूचे नियम इतक्या झपाट्याने बदलतायत की त्यांच्याबरोबर धावणं जवळजवळ अशक्य झालंय? असं वाटतं की आपण सगळे मिळून जो एक सामाजिक खेळ खेळतोय ना, त्याचे नियम मध्येच कुणीतरी बदलून टाकलेत आणि आपल्याला काहीच कळत नाहीये. तर ही जी अस्थिरतेची भावना आहे, ह्याच भावनेला समाजशास्त्रज्ञाने एक नाव दिलंय आणि ते म्हणजे ॲनोमी. ॲनोमी म्हणजे काय? तर ही एक अशी अवस्था आहे जी तेव्हा तयार होते जेव्हा आपले जुने सामायिक नियम आणि मूल्य ढासळायला लागतात आणि साहजिकच ह्यामुळे समाजात एक प्रकारची अस्थिरता पसरते. बरं, मग ही संकल्पना आली कुठून? याला अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या मुळाशी जावं लागेल. महान समाजशास्त्रज्ञ एमिल दुर्खाइम यांनी ॲनोमी ची व्याख्या कशी केली आणि बदलत्या समाजाचं एक प्रकारे निदान कसं केलं ते आता आपण पाहूया. तर मग ॲनॉमी म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात ही एक नियमहीनतेची अवस्था आहे. म्हणजे एक अशी सिच्युएशन जिथे आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे सामाजिक नियमच मोडकळीस येतात. आणि मग काय होतं? यामुळे लोकांमध्ये नियमांपासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढते आणि प्रचंड ताणतणावही वाढतो. अच्छा, इथे गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. अनेकदा ॲनॉमी आणि एलियनेशन या दोन शब्दांमध्ये गोंधळ होतो, पण या दोन्ही अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. बघा, ॲनॉमी म्हणजे नियमहीनता, म्हणजे नियमच काय आहेत हेच अस्पष्ट असतं. या उलट एलियनेशन म्हणजे एकटेपणा, समाजापासून तुटल्याची भावना, जिथे व्यक्तीला समाजाशी आपलं नातं जोडताच येत नाही. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? ॲनॉमी ही एक सामाजिक मानसिक स्थिती आहे. म्हणजे काय? तर देशात कायदे-कानून सगळे जागच्या जागी असतात, पण तरीही लोकांना असं वाटायला लागतं की जणू काही नियम अस्तित्वातच नाहीत. आणि हा जो नियम नसल्याचा समज आहे ना, तो त्यांच्या वागणुकीवर प्रत्यक्ष कायद्यांपेक्षा जास्त परिणाम करतो. मग प्रश्न पडतो की हा सगळा गोंधळ निर्माण का होतो? अशी कोणती कारणं आहेत जी समाजाची ही घट्ट विणलेली वीण उसवायला लागतात? यावर दुर्खाइम यांनी दोन मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे वाढतं श्रमविभाजन आणि दुसरं प्रचंड वेगाने होणारे सामाजिक बदल. आणि गंमत म्हणजे ही दोन्ही आपल्या आधुनिक जगाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे श्रमविभाजन कसं काम करतं? बघा, जेव्हा समाजात कामाची वाटणी खूप जास्त होते, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या छोट्या छोट्या विशेष कामात अडकून पडतो, तेव्हा काय होतं? तेव्हा त्या व्यक्तीचा संपूर्ण समाजाशी जो एक एकरूपतेचा धागा असतो ना, तो कुठेतरी कमजोर पडतो आणि मग सामाजिक बंधनं आपोआपच ढिली होतात. मग जर असं असेल तर पुढचा प्रश्न हा आहे की एवढे बदल होऊन सुद्धा समाज एकत्र टिकून कसा राहतो? याचं उत्तर सामाजिक सुव्यवस्थेच्या 3 महत्वाच्या आधारस्तंभांमध्ये लपलेलं आहे. कुठल्याही समाजात सुव्यवस्था टिकवायची असेल तर 3 गोष्टी लागतातच. पहिली गोष्ट नियम बनवणं. दुसरी, लोकांना त्या नियमांबद्दल जागरूक करणं, ज्याला आपण सोप्या भाषेत सामाजीकरण म्हणतो. आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी नियम मोडलेच तर त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करणं, म्हणजे शिक्षा देणं. थोडक्यात काय? तर हेच ते 3 आधारस्तंभ आहेत जे एकत्र येऊन सामाजिक एकतेचा पाया मजबूत करतात. आता गंमत बघा, पारंपरिक आणि आधुनिक समाजात हे तिन्ही आधारस्तंभ कसे बदलले आहेत. जुन्या पारंपरिक समाजात नियम कशावर आधारित होते? तर धर्म आणि धर्मग्रंथांवर. लोकांना हे नियम शिकवायचं काम कोण करायचं? तर कुटुंब. आणि अंमलबजावणी ती राजा किंवा त्याचं राज्य थेट करायचं. आता आधुनिक समाजात बघा, नियम बनले आहेत व्यक्तिस्वातंत्र्यासारख्या आधुनिक मूल्यांवर. नियम शिकवण्यात कुटुंबाची भूमिका खूप कमी झालीये आणि अंमलबजावणी कोण करतंय? तर एक मोठं, आपल्यापासून खूप दूर असलेलं राज्य. साहजिकच यामुळे त्यांचं नियंत्रण कमी प्रभावी ठरतं. याच संदर्भात एमिल दुर्खाइम यांचा एक जबरदस्त वाक्य आहे. ते म्हणतात, प्रत्येक सामाजिक बदलाची सुरुवात एका गुन्ह्याने होते. आता हे ऐकून धक्का बसेल, पण याचा नेमका अर्थ आहे तरी काय? याचा अर्थ असा आहे की नियमांपासून भरकटणं किंवा ज्याला डेव्हियन्स म्हणतात ते नेहमीच वाईट नसतं. खरं तर हे बदलाचं इंजिन आहे. विचार करा, आज जे वागणं आपल्याला नियमांच्या बाहेरचं वाटतं तेच उद्याचं नवीन नियम बनू शकतं.
सामाजिक प्रगती करायची असेल तर कधीकधी जुने नियम मोडावेच लागतात. ठीक आहे, समस्या तर समजली. पण मग या ॲनोमीच्या समस्येवर दुर्खाईम यांनी काही उपाय सुचवला होता का? नियम पुन्हा कसे तयार करता येतील याबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं? चला पाहूया. दुर्खाईम या परिस्थितीला बदलाचे संकट असं म्हणतात. होतं काय की कुटुंब आणि धर्मासारख्या आपल्या जुन्या पारंपरिक संस्था काळाच्या ओघात मागे पडतात. त्यांचं महत्त्व कमी होतं. याच स्थितीला त्यांनी नॉर्मेटिव्ह इनएडिक्वेसी असं नाव दिलंय. म्हणजे काय तर नियामक अपुरेपणा. समाजाचे जे जुने नियम आहेत ते आधुनिक आर्थिक माणसाच्या गरजा भागवण्यासाठी आता पुरेसे नाहीत, ते अपुरे पडतायत. मग यावर दुर्खाईम यांचा उपाय काय होता? ते म्हणाले, नवीन कायदे आणि नवीन संस्था तयार कराव्या लागतील. विशेषतः त्यांनी प्रोफेशनल कॉर्पोरेशन्स म्हणजे व्यावसायिक महामंडळं तयार करण्याचा सल्ला दिला. का? कारण हे गट लोकांच्या जास्त जवळ असतील, त्यामुळे ते जास्त प्रभावीपणे काम करू शकतील. हीच महामंडळं मग आपल्या सदस्यांसाठी नवीन नियम बनवतील, त्यांना ते शिकवतील आणि वेळप्रसंगी त्यांची अंमलबजावणीही करतील. पण थांबा, ही तर झाली 19व्या शतकातली गोष्ट. आज 21व्या शतकात या जुन्या संकल्पनेचं आपल्याला काय करायचंय? ती आजही इतकी महत्त्वाची का आहे? हे समजून घेण्यासाठी हे आधुनिक मॉडेल बघा. हे दाखवतं की ही प्रक्रिया आजही कशी सुरू आहे. सुरुवात होते मोठ्या सामाजिक किंवा आर्थिक बदलांपासून. या बदलांमुळे लोकांमध्ये ॲनोमी म्हणजेच नियमहीनतेची भावना निर्माण होते. या गोंधळात लोकांना वाटतं की आपल्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाहीयेत आणि याचा थेट परिणाम त्यांच्या वैयक्तिक वागणुकीवर होतो. आणि ही वागणूक कशी असते? जेव्हा समाजाकडून लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा लोक दोन गोष्टींकडे वळू शकतात. एक म्हणजे टोळीवाद, ट्रायबलिझम, आणि दुसरं म्हणजे हुकुमशाही, ऑथॉरिटेरियनिझम. टोळीवाद म्हणजे काय? तर लोक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि ओळखीसाठी फक्त आपल्या लहान लहान गटांना, आपल्या टोळीला चिकटून राहतात. आणि यामुळे समाजात एक मोठी फूट पडते. आणि म्हणूनच आज आपल्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे. आपलं जग इतक्या प्रचंड वेगाने बदलत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारे नवे सामायिक नियम आपण तयार करणार तरी कसे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा.